त्यांच्याच धाराशिवचे शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील आठवत असतील कदाचित त्यांना, या राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. यशवंतरावांनी त्यांना थेट या आणि मुख्यमंत्री पद घ्या अशी ऑफर दिली होती. पण तत्वाशी प्रतारणा करणार नाही, तत्वासाठी मुख्यमंत्री पद नाकारणाऱ्या नेत्याचा वारसा निंबाळकरांना. आणि आज ते म्हणाले, निधीसाठी मी माझा पक्ष सोडून जातो. देशाचे पहिले विरोधी पक्ष नेते ए.के. गोपालन यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी दशकानुदशक विरोधी बाकांवर बसून राजकारण केलं. महाराष्ट्रात गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्ष म्हणजे काय असतो, पक्ष नेता काय असतो याचा आदर्श घालून दिला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. आणेच नाही का हो? या नेत्यांना नव्हते निधीचा प्रश्न, त्यांच्या मतदारसंघात नव्हत्या का अडचणी, पण म्हणून त्यांनी जनतेचा कौल विकला नाही. त्यांच्याच धाराशिवचे शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील आठवत असतील कदाचित त्यांना, या राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. यशवंतरावांनी त्यांना थेट या आणि मुख्यमंत्री पद घ्या अशी ऑफर दिली होती. पण तत्वाशी प्रतारणा करणार नाही, तत्वासाठी मुख्यमंत्री पद नाकारणाऱ्या नेत्याचा वारसा निंबाळकरांना. आणि आज ते म्हणाले, निधीसाठी मी माझा पक्ष सोडून जातो. देशाचे पहिले विरोधी पक्ष नेते ए.के. गोपालन यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी दशकानुदशक विरोधी बाकांवर बसून राजकारण केलं. महाराष्ट्रात गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्ष म्हणजे काय असतो, पक्ष नेता काय असतो याचा आदर्श घालून दिला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. आणेच नाही का हो? या नेत्यांना नव्हते निधीचा प्रश्न, त्यांच्या मतदारसंघात नव्हत्या का अडचणी, पण म्हणून त्यांनी जनतेचा कौल विकला नाही.